जम्मू तवी ट्रेन आपली पठाणकोटवर येऊन पोहोचलेली आहे। हर हर महादेव। जम्मू तवीला येऊन पोहोचलेलो आहे आता। जम्मू तवी स्टेशन के सामने एक बस स्टैंड है, उधर ही मिलेगा तुमको कटरा को जाने के लिए और जम्मू के लिए जाने के लिए बस मिलेगा। ये देखो बस है और मैं अभी जम्मू तवी बस स्टँड के पास ही हूँ। मैं वैष्णोदेवी जाण्यासाठी ह्या गाड्या आहेत पाठीमागे फुल झालेत बघा। आणि वैष्णोदेवी जायचं असेल तर ह्या गाड्यामधून 100 रुपये इथनं 125 किलोमीटर आहे। आणि अमरनाथ यात्रेला पहिला जायचं म्हणून माझी 15 तारखेची यात्रा है। वैष्णोदेवी के लिए जा रहे हैं माता रानी के दर्शन के लिए और आज इसी बस से हम कटरा जा रहे हैं माता वैष्णोदेवी के दर्शन के लिए। 12 जून आणि वैष्णोदेवीला झालो आहे। माझ्याकडे 2 दिवस एक्स्ट्रा आहेत आणि माझे परमिट आहे 15 तारखेची, त्याच्यासाठी मी आज वैष्णोदेवीला जायलो आहे या गाडीमधून। जम्मू तवी ते डायरेक्ट कटरा बशीमधून 150 रुपये इथून घेतात जम्मू तवीपासून। ह्याच बशीमधून आज मी कटराला झालो आहे वैष्णोदेवी यात्राला दर्शन करायला वैष्णोदेवी धामला। आणि 15 मिनिटाचं होल्ड आहे इथं जेवण करणार आहे। 20 रुपयेचं टोकन आहे इथं खायला घेतोय। ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा घेतलोय। भूक लागले आणि काल दुपारी मी खालो होतो जेवण, राईस प्लेट घेतलो ट्रेनमध्ये आणि आता इथं काय तर खायलो ब्रेड पकोडा घेतलोय। आज दुसरा दिवस, काल एकच टाईम खाले होतो दुपारी जेवण ते बी, त्याच्यानं आज 12 वाजलेत। मध्ये भंडारा होता पण आज भूक लागले म्हणून इथं एक कॅन्टीनमध्ये घेतलेलं आहे। काय तर खाऊन घेऊया, कालच्या काही खाल्लो नाही। कोई नाही क्या मिलता है बैटरी बुकी और वो हमारी गाड़ी खड़ी है, क्या मिलता है देखो नींबू सोडा। ऑन बाइक के साथ हमारे गाड़ी चल रही अमरनाथ यात्रा के लिए। ये हमारी आर्मी है, फुल सिक्योरिटी है देखो। और ये हमारी वैष्णो देवी जाने वाली बस है पीछे। और इसी ढाबे में मैं एक टोस्ट लिया और बिस्किट पड़ा था, कल खाया था। अभी वो देखो भाई हमारा यहाँ चेक पोस्ट है, यहाँ चेक करके पूरा यात्री को अंदर बिठाते हैं, पहले उतारते जा रहा है। यहाँ चेक पोस्ट था और चेक पोस्ट में हमको चेक करके आगे बढ़ाए। वैष्णोदेवी के लिए चेक करके हमारा आगे बढ़ रहा है गाड़ी। ये देखो मी आलो होतो वैष्णोधामला आणि येत आहे वैष्णोदेवी बस स्टँड। इथूनच कटराला आणि जम्मू तवीला बस मिळतात। इथं जम्मूला बी रिटर्न जायला बस आहे। आता आलो वैष्णोदेवीकडे। अभी इधर देखो इथे बघा 80 रुपयाला जम्मूला घेऊन जायलेत आणि येताना मी 150 रुपये घेऊन आलो आणि तिकडे आहे वैष्णोदेवी ते बघा वरती। आता तेवढं वरती चढून जायला पाहिजे मला। वैष्णोदेवी जाण्यासाठी इथून कार्ड बनवायला मी। जय माता दी। अभी हम माता वैष्णोदेवी में ऊपर है माता का दरबार और चलो ऊपर जाके दर्शन करेंगे। RFID कार्ड तयार झालेला आहे आणि वरती आहे वैष्णोदेवी। दर्शन करूँगा। जय माता दी। भाई ऊपर जाने के लिए इधर लकड़ी मिलेगी और ये है ऊपर जाने का मार्ग। एकटाच आलेलो आहे आणि वैष्णोदेवी करून मी डायरेक्ट अमरनाथ यात्रा करणार आहे। इथूनच माझी खरी ट्रॅकिंग चालू होणार आहे माता वैष्णोदेवीची। बघा वैष्णोदेवीला आलो आहे। माता वैष्णोदेवी धाम जम्मू आणि काश्मीरमध्ये आलो आहे आता।
आता 14 किलोमीटर ट्रॅकिंगमध्ये चालून जायला पाहिजे. जीवनामध्ये कधीच विचार केलो नव्हतो की मी वैष्णोदेवीला येऊन मी दर्शन घेईन, पण माता का बुलावा है और बेटा आए बिना रह पाए, ऐसा कब हो सकता है क्या? जय माता दी, जय माता दी. घोड़ा पड़ा हुआ है, घोड़ा भी कर सकते हो तुम. ऊपर चलने में दिक्कत आ रही है तो इधर घोड़े खच्चर मिल सकते हैं. वैष्णोदेवीचं दर्शन करायला येणार असाल तर जम्मूवरनं 2 तासच लागतात फक्त इकडे यायला. माता दी जय माता दी, सारे बोलो जय माता दी. शुभ्र भवन लंगर. चला लई भूक लागले, लंगर खाऊया. खायला आलो होतो आणि लंगर संपला. 3 वाजता बंद होते लंगर. हे बघा लंगरच्या बाजूला तिथं पाणी सर्व्हिस आहे आणि 1 बाटली पाणी भरून घेतलेलं आहे. वरती जाऊन येईपर्यंत एवढं संपतंय म्हणून फुल भरून घेतलो आहे. तर ह्याच्यातून बसवून वरती न्यायला येते. एवढं मस्त थंडगार पाणी आहे, बर्फाचं नुसतं ग्लेशियरचं पाणी आहे. लईच मजा आली. आणि हे दोघं मित्र भेटले मला कटरामध्ये, माता वैष्णोदेवीच्या धाममध्ये. पूर्ण बर्फाचं पाणी आहे, थंडगार आहे पाणी. एवढी मजा आवले. आहे आनंद, जगातला आनंद इथे आहे वैष्णोदेवी धाममध्ये. खरंच फिरायला खूप आवडते. आणि उद्या माझी 15 तारखेला का नाही अमरनाथ यात्रा आहे. मी 12 तारखेला आलोय आणि मी आजच अमरनाथला जाणार होतो, पण माताने बोलवले तिकडं वैष्णोदेवीला. जय माता दी. खूपच आनंद झाला रे बाबा. कसले मोठे डोंगर आहेत वरती, खतरनाक. मध्ये बघितलेलो, आज खरोखर माझ्या डोळ्यांनी बघितलो इथं. मस्त आनंद झाला इथं येऊन. जेवढं पण डिप्रेशन टेन्शन होतं आणि सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. पडायला आहे, भरपूर पाऊस आहे, नॉन स्टॉप पाऊस. जबरदस्त पाऊस आहे इकडे जम्मू काश्मीरमध्ये. माता वैष्णोदेवी यात्रेमध्ये खूप पाऊस पडायला आहे, जबरदस्त पाऊस आहे. हे बघा लाईव्ह अपडेट आहे. तर दर्शन झालं आहे, तर अजून दर्शन झालं नाही माझं. पाऊस खूप पडायला आहे. यायचं असेल तर विचार करून या सावकाशा. मी अडकून बसलो इथे. 3 रस्ता आहे बघा, पायऱ्या आणि शिड्या. अजून खूप चालायचं आहे. थोड्याच वेळात मी जाऊन पोचणार आहे, दर्शन घेणार आहे. आणि इथं आहे जेवण, महाप्रसाद. इधर है भवन जाने का रास्ता. जय माता दी. हमारा 11 को पास है. ये रास्ता है अर्धकुंवारी को जाने का रास्ता है. और इधर है माता वैष्णोदेवी जाने का रास्ता. भवन सिर्फ 5 किलोमीटर है. अभी जल्दी दर्शन होंगे हमारे. आणि इथून गाड्या पण येतात बघा एवढ्या वरती. एवढे ट्रॅक्टर बी झालेत.
भूक लागली आहे आणि इथं आता जेवण करणार आहे। इधर ही खाने का है मेरे को, यहाँ बैठने के लिए जगह है माता वैष्णो देवी के पास। 2 दिन बाद अच्छा खाना खाने को मिला है। केवढी मोठी लाईन लागली बघा, भवन मार्ग ती लास्ट पर्यंत लाईन आहे। बैग और मोबाइल इधर लॉकर में ये करना पड़ेगा, रखना पड़ेगा, बाद में दर्शन को जाना पड़ेगा। मोबाइल और बैग रखने के लिए यहाँ इतना बड़ा लॉकर है, किधर भी रख सकते हो लॉकर में। ये देखो लॉकर में इधर रखेगा, इथे लॉकर आहे, फ्री लॉकर, आणि मी लॉकरमध्ये ठेवलेलो। वैष्णोदेवी माता दर्शन झालेलं आहे आता माझं, खूप छान दर्शन झालेलं आहे। 4 तास लागले दर्शन करायला आणि वरती चढायला मला 5 तास लागलेत। जय माता दी। बेल्ट आतमध्ये न्यायचं नाही म्हणून ते बेल्ट लावलेलो आणि आता केवढी नंबर लागलेत बघा वरतीपर्यंत। आणि इथे माझी चप्पल ठेवलेलो, चप्पल बी सेफ आहेत। केवढ्या लवकर लाईन झाली आहे, मला दर्शन घ्यायला 3-4 तास लागले आणि इथून आतमध्ये जायला एंट्री आहे गुफेमध्ये आणि दर्शन खूप छान झालेलं आहे। आता संध्याकाळ झाले, कटरामध्ये आहे जम्मू-तवी वैष्णोदेवी भवन आणि मी सकाळी 11ला सुटलेलो तिथनं जम्मू-तवीवरून कटराला। 11 ते 1 इथं वाजला, 2 तास लागले तिथं यायला आणि बस तिकडनं 150 रुपये घेते इथं यायला। त्याच्यानंतर वरती चढायला तुम्हाला 5 तास नंतर 4 तास तुमच्यावरती आहे। चढाई खूप कठीण आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दर्शन घ्यायला तुम्हाला 4 तास लागतात। माझं दर्शन झालेलं आहे। आता उद्या अमरनाथला जाणार आहे सकाळी। आणि माझं दर्शन खूप छान झालेलं आहे। 4 तास मला नंबर लावावा लागला आहे बारीमध्ये। 7ला नंबर लावलेलो मी संध्याकाळचे, 10ला माझं दर्शन झालेलं आहे। वैष्णवी देवीचं दर्शन झाल्यानंतर भैरवनाथचं दर्शन करणं जरुरी आहे। आता मी भैरवनाथचं दर्शन करून घेणार आहे। माझं माता वैष्णो देवीचं दर्शन झालेलं आहे। भैरवनाथला जाण्यासाठी इथनं 2 किलोमीटर आहे, अर्धा तास ते 1 तास लागेल वरती चढायचं, एकदम खूप वरती आहे। रोपवे पण आहे तिथं जाण्यासाठी, रोपवेला 100 रुपये घेतात, यायला 100 जायला 100। ती समोर दिसायला ती बारी आहे, तिकडून वरती जाऊन तिथं गुफा आहे आतमध्ये। त्या गुफेमध्ये 3 रूपामध्ये पिंडी आहे, एक सरस्वती माता, एक वैष्णोदेवी माता, एक काली माता, 3 रूपामध्ये प्रकट झालेली आहे। माता वैष्णोदेवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद मिळतोय माता वैष्णोदेवीचा आणि ह्याच्यामध्ये एक शिक्का आहे आणि ह्याच्यात घडीसागर असेल। इथं आहे माता वैष्णोदेवी, 3 पिंडीमध्ये प्रकट झाले, एक सरस्वती माता, वैष्णोदेवी माता आणि काली माता। जय माता दी, जय माता दी। प्रसाद आणि हो शिक्का आहे। भैरव घाटी मंदिर, भैरवनाथ मंदिर वरती आहे, 2 किलोमीटर वरती। इकडून चलूया जरा भैरवनाथ मंदिरकडे। रात्रीचे 12:03 झालेत आणि मी चाललो आहे आता भैरव बाबाचे दर्शन करायला। आज पुरा दिवस आणि रात्र जाणार माझी खालती उतरायला। आज माझा पुरा दिवस गेला आणि रात पण जाणार आहे। भैरव बाबाचे दर्शन करायला चाललो आहे आता मी। पायथ्यापासून वैष्णोदेवी 14 किलोमीटर आणि भैरव बाबा 2 किलोमीटर, टोटल 16 किलोमीटर पडत आहे चालायचं वरती। भैरव बाबा वाटेच्या रस्त्यात कोण बी नाही, एकटाच आहो मी। हे बा इकडे बी खाली आणि इकडे बी खाली माणसं।
हे सर्वजण घोड्यावरून भैरव बाबाचे दर्शन करायला चाललेत रात्रीचे 12:30 वाजता. आणि मी पण भैरव बाबाचे दर्शन करायला चाललो आहे. एवढं थंडगार वाटतं इथं. वरून वैष्णवदेवी माताचं भवन खूप छान दिसतं आहे. दाखवतो तुम्हाला वरती. JNKचे बँक इथं ATM आहे. या साईडला तुम्हाला जर पैशांची गरज असेल तर ATMमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता. आणि इथं बाजूलाच खायला पण आहे. मी इथं खाणार नाही, खालती राईस मिळतं तिथं जाऊन खातो आहे. दुपारी खाल्लो होतो काय तर आता खूप भूक लागले. भैरवबाबाच्या दर्शन घेऊनच जेवणाला बसतो. ट्रेननं जायचं असेल तर तुम्हाला इथे तिकीट मिळतं आहे. काउंटर आहे, 100 रुपयाचं तिकीट आहे. डायरेक्ट खालती जायला मिळतं आहे. आता थोड्याच वेळात मध्ये दर्शन होणार आहे. वरती भैरव बाबा आहे. भैरव बाबाचे दर्शन करण्यासाठी इथे प्रवेशद्वार आहे, एंट्री इकडून जायला पाहिजे. आणि मी पण इथनंच एंट्री घेणार आहे दर्शन घ्यायला. एंट्री गेट ही विभूती इथे मिळते. आणि भैरव बाबाचं दर्शन मिळालं आहे. आणि हे घरामध्ये बांधामधल्या कपड्यामध्ये घालून सगळं चांगलं होतं आहे, सुखी जीवन होतं आहे. बाबाच्या दरबारमधनं हा कपडा आणि 2 धागे मिळाले आहेत. भैरव बाबाचे दर्शन खूप छान झालं आहे. भैरव बाबाचं दर्शन नुसतं 5च मिनिटामध्ये माझं दर्शन झालेलं आहे. आता इथंच राहतो थोडा वेळ, नंतर खाली उतरण्याचा प्रयत्न करतो. ना आता इथं बसतो थोडा वेळ, आणि जर खाली उतरलो तर 4-5 वाजणारच मला. ते बघा तिथं भैरव बाबाचं मंदिर आहे. तिथं आता दर्शन घेऊन आलो आहे. आता इथे थोडा वेळ बसतो. खालती गेलो तर पण आता 12 वाजल्यात. 12, 1, 2, 3, 4 वाजता तर जाऊन पोचणार मी खालती. ते बघा तिथे माता वैष्णवदेवी आहे. आणि तिथूनच दर्शन घेऊन आता मी भैरव बाबाच्या दर्शनाला आलेलो आहे. आणि अशावरती टॉपवरती आहे मी. भैरव बाबाच्या इथून केवढा मस्त हे नजारा दिसत आहे माता वैष्णवदेवीचा. तिकडूनच चालू आहे मी इकडं लाईट पण दिसत नाही, काय नाही, पूर्ण अंधार आहे. आणि इथं आहे भैरव बाबा. भैरव बाबाचे दर्शन झाले. माता वैष्णवदेवीचं दर्शन झाल्यानंतर भैरव बाबाचं दर्शन करायलाच पाहिजे, तरच यात्रा संपूर्ण होते. आता आलो आहे कटरामध्ये. आज आहे 16 जून 2025 आणि माझं उद्या रिटर्न तिकीट आहे. म्हणून परत आता एक दिवस कुठं काढायचा म्हणून इथं वैष्णवदेवीमध्ये कटरामध्ये इथे आलो आहे. आणि इथं एक रूम केलो आहे. रूम बघा केवढं मस्त आहे. वरती फॅन आहे, लाईट आहे, आणि असे 2 बेड आहेत. स्वच्छ आणि एवढा सुंदर रूम मिळाला आहे. आणि इकडं आरसा आहे आणि इंग्लिश टॉयलेट आहे. वरती गीझर आहे गरम पाण्याचं आंघोळ न्यायचं. इथे वॉशरूम आहे आणि इंग्लिश टॉयलेट, आणि इथे बाल्टी आहे, ते नळ, आणि वरती शावर पण आहे. 1 नंबर रूम आहे. केव्हा पण आला तर कटरामध्ये इथं रूम बुक करा, फक्त आणि फक्त 500 रुपयामध्ये. इथं माझे कपडे सुका टाकलं आणि चार्जर पण आहे, बॅग बूट. आणि तुम्हाला दाखवतो कुठं आहे हॉटेल. ते रूम केलं तिथे हे मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे बघून येतो, दर्शन घेऊन येतो, दाखवतो दर्शन घेऊन. हॉटेलचं नाव आहे राधा गेस्ट हाऊस. मस्त आहे. हे बघा तिथं माता वैष्णवदेवी आहे पाठीमागे. त्याच्याच पुढे गेला तर इकडं हे खिडकी ओपन दिसायला नाही, तिथंच मी रूम केलो. 1 नंबर रूम आहे तो. हे बघा असं आहे. इथं मंदिर पण आहे, वैष्णवदेवी मंदिर आहे. आणि त्याच्या पुढे गेला तर हनुमान मंदिर आहे. आणि तिथे राम लक्ष्मण सीता मंदिर आहे. मी इथं रूम केलं ह्या साईडला. आणि इथं बघा वैष्णवदेवी माता डोंगरावरती आहे. हे बघा रूम केलं इथंच. वैष्णवदेवी आहे का नाही,
इकडंच मी रूम केलेलो आहे. भरपूर सारे हॉटेल आहेत आणि इथं खाण्यासाठी सगळं काय आयटम आहे. मॅगी, दाल रोटी, भात सगळं काय मिळतं आहे. जम्मूमध्ये एक धाबा आहे आणि तो 12 महिने चालवतो आणि 24 तास काय पण मिळते तिथं. जे हे पदार्थ आहे तुम्हाला ते सगळे खायला मिळतात. ये मिक्स वेजिटेबल है और मैगी भी बढ़िया मिलता है इधर. और खाना पीना है तो एक नंबर आहे. आरती वाले मंदिरमध्ये माता वैष्णवदेवी मंदिर समोरच आहे. माझं एक स्वप्न होतं अमरनाथला जायचं आणि माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचं. ते दोन्ही पण माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि बघा नजारा बघा किती सुंदर आहे. हा एक कटरामधला एक सुंदर नजारा. सुप्रभात, मी आहे वैष्णोदेवी धाममध्ये कटरामध्ये. आणि आता हा मी रूम केला होतो काल आणि दात पण घासून घेतलेलो आहे, फ्रेश झालेलो आहे. त्याच्यानंतर दाढी पण सेविंग करून घेतलेली आहे आणि आता मस्तपैकी आंघोळी करूया. जगावरून एकटाच यात्रा केलो आहे. माता वैष्णोदेवी धाम पहिला केलो, त्याच्यानंतर अमरनाथ यात्रा केलो. रात्री एक नंबर झोप लागली. इथं रूम एक नंबर आहे. नरम गादी आहे आणि सगळी सुविधा आहे रूममध्ये. डोळा असा लागला की सकाळी 8 वाजले किंवा समजलंच नाही. आणि आता बघा उठून मी दाढी सेविंग करून घेतलेलो आहे, दात पण घासून घेतलेलो आहे आणि आता आंघोळी बंद केलो आहे. आता चला कटरा सिटी फिरून घेऊया. माझ्याकडे अजून भरपूर टाईम आहे. रात्रीचे 11:30 वाजेपर्यंत माझ्याकडे टाईम आहे. म्हणजे माझी ट्रेन आहे 11:30ची. इथून सुटायला पाहिजे मला 10 वाजता. रात्री 11:30पर्यंत भरपूर फिरून घेतो आहे. रातभर गाड्या चालू राहतात. काय भ्यायची गरज नाही. तर कटरामध्ये जम्मूमध्ये माझी वैष्णोदेवी यात्रा पण पूर्ण झाली आणि अमरनाथची यात्रा पण पूर्ण झालेली आहे. आंघोळी झालेली आहे माझी. मस्तपैकी आंघोळी केली आणि इकडं गिझर आहे. मस्त आंघोळी, जबरदस्त आंघोळी झाली. एकदम गरम पाणी आहे. एकदम फ्रेश वाटत आहे. गरम पाण्याची आंघोळी केलो. मस्त वाटलं आंघोळी लावून. एकदम फ्रेश झालेलो आहे आंघोळी करून. आता नाश्ता करायला जाऊया. इथं जेवण, नाश्ता, चहा एक नंबर मिळतं आहे. दाखवतो चला बाहेर. आणि स्वस्त. बाहेरचे असं काही तर लूटमार करत नाहीत. जेवढं घ्यायचं तेवढंच घेतात. तुमचं हॉटेलचं रूमचं भाडं असेल किंवा जेवणाचं असेल किंवा चहाचं असेल ना तर पाणी बॉटल असेल, कुठं पण जावा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे लागतील. तर इथं कोण लुटत नाही तुम्हाला. माताचा दरबार आहे म्हणून तर एवढी सगळी सोय करून दिली माताने मला. राहण्याची, खाण्याची, पिण्याची, सगळीकडे वर दर्शन घेण्याची, वर सुखरूप यायचं आणि सुखरूप जायचं. सगळं मला आराम आशीर्वाद मिळाला. 100 रुपयाला जेवण एक नंबर मिळतं आहे. 2 भाकरी, डाळ, भात, भाजी सगळं मिळतं आहे. आणि चहा 15 रुपयाला एकदम मस्त आहे. दाखवतो चला. एकदम इलायची घातलेला चहा. त्याच्यानंतर मॅगी. खाण्यापिण्याची काही तर कमी नाही. तर मित्रांनो तिकडे त्रिकुट पर्वत आहे आणि तिथंच इथे समोर आल्यानंतर इथं एक नंबर चहा मिळते. तुम्ही केव्हा पण आला तर इथंच चहा पिवा तुम्ही. मस्त मिळतं आहे. एकदम अख्ख्या दुधाचा चहा मिळतो तिथं. मी मगाशी रूममध्ये सांगितलं होतं की नाही ह्या हॉटेलमध्ये येणार आहे म्हणून. ते इथंच. आता चहा दाखवतो. एकदम दुधाचा, प्युअर दुधाचा चहा येतं. इलायची मला एक नंबर चहा. एक नंबर आहे. आजूबाजूला तुम्हाला असा चहा कुठे पण मिळणार नाही. इलायची, अद्रकवाला चहा एकदा पिऊन बघा तुम्ही. सारख्या खिकडीच्या शिला. मस्त चहा. एकदम दुधाचा प्युअर. वरती जाण्यासाठी तुम्हाला इथे काट्या पण मिळतात. जय माता दी. दर्शन घ्यायला सकाळ सकाळी इथं जायलेत आणि वरती चढायला तुम्हाला 14 ते 15 किलोमीटर जायला पाहिजे.
आणि मी तिकडूनच आता हॉटेलमध्ये चहा पिलो, तिथनंच मी बाटली आणलो आहे किंगफिशरची, 20 रुपये बाटली आहे. आणि वरती आहे त्रिकुट पर्वत, तिथंच माता वैष्णोदेवी आहे. आणि चला आता नाश्ता कुठं मिळतं बघूया. नाही तर पहिला काल गेलो होतो तिथंच नाश्ता करतो, 1 नंबर नाश्ता मिळतो आहे, भारी आहे नाश्ता. नाश्ता फिरायला शिकला तो जीवन जगायला खरा शिकला, खऱ्या अर्थाने तो जीवन जगायला शिकतोय. म्हणून मी एकटाच फिरतोय. या घोड्यावरनं तुम्ही जाऊ शकताय. प्रत्येकी माणसाला 1800-2000 रुपये घेतात वरती जायला. क्या भैया आराम है? आराम. ये देखो भैया इधर है था रात को मैं, और इधर बढ़िया नाश्ता पिस्टा सभी खाना पीना मिलता है. हमारे इधर केसर वैष्णो भोजनालय फूड कोर्ट नंबर 1 देसी घी का भोजनालय मिलता है. प्योर वेज मिलता है, इंडियन, चाइनीज़, मारवाड़ी, गुजराती, कॉन्टिनेंटल और क्लासिक आइटम VIP कोटे में मिलता है. और टेस्टी नंबर 1 रहता है. ताज़ा ईट एंड फ्रेश मील मिलता है, विदाउट ऑनियन एंड गार्लिक आइटम मिलता है, प्योर वेजिटेरियन होता है. जय श्री राम. जय श्री राम. चावल ऑर्डर किया है, बढ़िया खाना मिला. कल रात को इधर ही आया था मैं, देख सकते हो इस होटल का नाम बताया भैया ने, सभी डिटेल. जब भी आओ तो इधर आओ, मैं एक बार आए तो बार आओगे इधर. 20 तास चालू होतं, केव्हा पण येऊन तरी तुम्ही जेवण करू शकता. नाश्ता, चाय, पाणी. किंगफिशर बॉटली. आता बघा दाल चावल ऑर्डर केलेलं आहे, गरमागरम ताजं सगळं मिळतं इथं. 1 नंबर जेवण मिळतं. एकदा जर जेवण केला तर संध्याकाळी भूक लागणार एवढी फुल थाली मिळते ते, म्हणजे एक्स्ट्रा राईस मिळते तुम्हाला. आता एवढं जेवून झाल्यानंतर नाही परत एक्स्ट्रा तुम्हाला राईस मिळते, फक्त 100 रुपयेमध्ये. जय श्री राम भैया. जय श्री राम. जय माता दी. जय माता दी. अगले साल फिर मिलेंगे. जय श्री राम. जय माता. जेवण करून परत आलेलो आहे तर रूमकडे माझ्या. काय मस्त आहे, नवीनच हॉटेल ओपनिंग झालेलं आहे तर. आणि इथनं बघण्यासाठी व्ह्यू खूप छान असतं. पोट भरलेलं आहे. आता जरा विश्राम करूया, त्याच्यानंतर मला कटरा सिटी पूर्ण फिरणार आहे. पूर्ण दिवस आहे माझ्याकडे, 11:30 वाजेपर्यंत. आलो रूममध्ये. हाय आपला रूम. आता निवांत विश्राम करून घेतोय मी. आता नाश्ता चहा पाणी करून आलेलो आहे आणि आता पूर्ण कटरा सिटी फिरायचं आहे. प्रसाद पण घ्यायचा आणि माता वैष्णोदेवीचा फोटो पण घ्यायचा आहे घरामध्ये लावण्यासाठी. आणि एक सांगायचं म्हणजे ह्या जीवनामध्ये कोण कुणाचं नाही, फक्त सगळी स्वार्थासाठी जगतात. स्वतःचं जीवन जगून घ्या, नंतर पश्चाताप होईल. असं जगायचं होतं, जगून घेतलो नाही. फिरायचं असेल तर फिरा, खायचं असेल तर खा, काय करायचं असेल ते सगळं करून जावा. जन्म एकदाच मिळतं, जीवन आणि मृत्यू एकदाच आहे. परत रिटर्न इथं यायचं नाही. तोपर्यंत काय असेल ते करून घ्या, नाही तर परत इथं कोण येत नाही. हे जग स्वार्थी आहे आणि स्वार्थी राहणारच. आणि कोण विरवणार कोणाच्या घरात. तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे, धन दौलत आहे, तोपर्यंत ते आपले म्हणणार आपल्याला. ज्यावेळी तुमचे धन आणि पैसे संपले, तुम्हाला नाही म्हणणार, आपलं कोण नाही म्हणणार येत आहे. फिरायचं असेल तर फिरून घ्या, खायचं असेल तर खा. जगणं हे एकदाच आहे. म्हणून या जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण तुमचा इम्पॉर्टंट आहे. एकदा काय तुमचं स्वास्थ्य खराब झालं तर या जगामध्ये तुम्हाला कोण विचारणारं नाही. म्हणून तुम्ही एकदा ह्या जीवनामध्ये जीवन पूर्ण जगून घ्या. जर फिरायचं असेल तर एकदा प्लॅनिंग केलेलं कधी पण कॅन्सल करू नका, नाही तर कायमच कॅन्सल होत राहणार तुमचं प्लॅनिंग. अमरनाथ आणि वैष्णोदेवी इथनं मी यात्रा करून जायलो आहे, पण माझं मन इकडंच आहे. शरीर तेवढं जायलं आहे पण मन इकडं आहे. खूप दुःख होतंच त्या सर्व आठवण्या, आणि तेवढं फिरलेलं, तेवढं विचार केलेलं, आणि तेवढं डोंगर चढलेलं अमरनाथचं आणि वैष्णोदेवीचं. आणि इथले लोक खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत, समजावून घेतात प्रत्येक गोष्टीला. पण आता इथनं जायचं आहे मला. 17 तारीख आज रिटर्न तिकीट आहे 11:30चं झेलम एक्सप्रेसनं. मी पुण्याला जाणार, पुण्याहून बेळगावला. पण मनामध्ये सगळं इकडंच, जे मन इकडंच आता आहे. खूप काही आठवणी घेऊन जायलो मी इकडनं. माझी लांबची यात्रा पहिली चालू झाली ती केदारनाथपासून 2023पासून. केदारनाथ, त्याच्यानंतर तुंगनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, धारीदेवी, त्याच्यानंतर आता 2025मध्ये माता वैष्णोदेवी,
त्याच्यानंतर अमरनाथ, जम्मू आणि काश्मीर सर्व फिरून आलो आहे. आणि सोनमर्ग, त्याच्यानंतर श्रीनगर हे सर्व फिरून आलेलो आहे मी. आणि इकडच्या आठवणी आता मी घेऊन झालो आहे. मनामध्ये फक्त तेच आठवणी आहेत. आणि कधी येऊसं वाटतं आहे. बुवा माता वैष्णवदेवीने बुलावा म्हणजे बुलावा पाठवला तर येणारच, आणि अमरनाथने बी बुलावा पाठवला तर येणारच अनेकदा. आणि ते पण सोहम सगळ्यांनाच घेऊन येणार, फॅमिलीला मी हे सर्व दाखवायला. मी एकटा गेलेलो अनुभव घेण्यासाठी, म्हणजे कसं आहे काय आहे पोझिशन. आता सगळं मला इकडचं समजलेलं आहे. आता मी सगळ्यांना घेऊन इकडची यात्रा करणार आहे एक दिवस. बघा तुम्ही दाखवतोच, मी एकदा सर्वांना घेऊन येणार आहे. जर कोणाला 2026मध्ये अमरनाथ आणि वैष्णवी यात्रेला यायचं असेल तर पहिला सांगून ठेवा. मी ह्यावर्षी सांगत होतो भरपूर जणाला, पण सगळ्यांनी काय यायचं नाकारलं आणि यायला त्यांना टाईम मिळाला नाही. आणि यावर्षी त्यांना बुलावाला नाही माताचा आणि अमरनाथचा. पुढच्या वर्षी नक्की तुमच्या नशीबमध्ये असेल. मी तुम्हाला फिरवून आणीन सर्व. जर पुढच्या वर्षी यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9964934949. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला यात्रेसाठी सांगू शकता. पहिला रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, मेडिकल करायला पाहिजे अमरनाथला जाण्यासाठी. त्याच्यातनं परमिट घ्यायला पाहिजे. परमिट घेतल्यानंतर इकडं जम्मूला येऊन तुम्ही RFID कार्ड मिळतं. RFID कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला भगवतीनगर यात्री निवासमध्ये जायला पाहिजे. तिथून तुम्हाला बसचं तिकीट घ्यायला पाहिजे. बसचं तिकीट घेऊन तुम्हाला बालटाल या पहिलगामचं जायचं असेल तर पहिलगामचं तिकीट घ्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला या अमरनाथ यात्रा चालू होते. तिथून एक साईडनं 28 किलोमीटर आहे आणि एक साईडनं 14 किलोमीटर आहे. तुम्हाला कोणत्या साईडने करायचं ते करा. पाहिजे तो तुम्ही पहिलगामहून यायचं आणि बालटावरून उतरायचं असं केलं तर पण चालतं आहे. दोन्ही साईडून जायला यायला होत आहे. म्हणून यात्रा करण्याच्या अगोदर तुम्ही मला पहिला सांगा. आणि अमरनाथ यात्रा करण्यासाठी तुम्ही घाबरत असाल, तिथं घाबरायची आणि भ्यायची काही गरज नाही. इथे 24 तास तुमची सुरक्षा करण्यात येईल. म्हणजे प्रत्येक 100 मीटरवरती आर्मी मिलिटरी असणार. आणि तुमच्यासाठी कुठे जंगल असून देत, डोंगर असून देत, नंतर घरचं स्लॅब असून देत, प्रत्येक चप्प्यावरती ते आर्मी आहे. आणि तुमची सिक्युरिटी 100% आहे. तुम्हाला काहीच होणार नाही ते अमरनाथ यात्रा करण्यासाठी. बिंदास या. पुढच्या वर्षी 2026मध्ये सुरक्षा आमच्यासाठीच आहे. ते आम्ही एक मंत्री असल्यासारखं असं वाटतं आहे, तर फील वाटतं आहे. म्हणजे आमच्या गाड्या कॉन्वॉयच्या गाड्या जातात ना, त्याच्या पाटणं आणि पुढनं आर्मी. जय श्रीराम, जय माता दी. मी आहे सूर्यकांत. आणि 2026मध्ये तुम्हाला जर यात्रा करायची असेल अमरनाथ आणि वैष्णवदेवीची तर पहिलाच कॉन्टॅक्ट करा मला. माझा नंबर आहे 9964934949. आणि इथं सिक्युरिटी 100% आहे. काय भ्यायची गरज नाही. कॉन्वॉय आमच्यासाठी आमच्या गाड्यांचे इकडून तिकडून येतात. आणि जंगल असून देत का डोंगर असून देत, स्लॅब असून देत, गाव असून देत, शेत असून देत, 100 मीटर 200 मीटरवरती आर्मी सुरक्षासाठी आमच्यासाठी आहे. आम्ही एक मंत्री असल्यासारखं वाटतं. म्हणजे आमच्या बाजूने गाड्या येतात, मध्ये पण गाड्या येतात आर्मीच्या. म्हणजे भिजण्याची काहीच गरज नाही. काश्मीरमध्ये आणि जम्मूमध्ये तुम्हाला सुरक्षा तुमची 100% आहे. एवढंच की तुम्ही रजिस्ट्रेशन करून या, परमिट घेऊन यायचं असेल तर. आणि नंतर इथं पण येऊन करू शकता तुम्ही. तुमचं मेडिकल इथं पण होतं आहे जम्मूमध्ये. मेडिकल करून घेऊन या, परमिट घेऊन या. रजिस्ट्रेशन अगोदर करायला पाहिजे. आणि तुमचं ट्रेनचं बुकिंग पण अगोदर करायला पाहिजे. 2 महिने नाही तर 60 दिवसाच्या अगोदर. तात्काळ पण मिळतं आहे ते, तात्काळ 1 दिवसाचं. एक सांगायचं होतं, अमरनाथ यात्रेसाठी येण्यासाठी तुम्ही जास्त वजन घेऊन येऊ नकाशी. 2 जोड पॅन्ट, 2 जोड हाफ पॅन्ट, 2 टी-शर्ट, एक शर्ट आणि एक थंडीसाठी एक स्वेटर आणि रेनकोट, ब्रश, दाढी करण्यासाठी तुमचं काय असेल ते सामान घेऊन या. त्याच्यातनं साबण, कोलगेट इत्यादी तुमच्या सामान तुमच्या रोजचं वापरतात त्या घेऊन या. बाकी वजन काय मोठं ट्रॉली सगळं ते घेऊन वळून येण्याचं काय गरजच नाही. जेवढं सामान कमी घेऊन यायला तेवढं बरं आहे तुमच्यासाठी यात्रा करण्यासाठी. नंतर लॉकरमध्ये ठेवून जावं लागणार तुम्हाला आणि परत तिकडे जावं लागणार. आणि जेवढं मी येताना फक्त एकच बॅग घेऊन आलो आहे ते दाखवतो आहे. ह्या बॅगेमध्येच माझी यात्रा चालू झाली, दाखवू शकतो आहे. ही एवढीच बॅग आहे माझी. या एवढ्या बॅगेमध्ये सगळं माझं सामान आहे. ह्याच्यात जेवढं माझा दिवसाला लागतं आहे, रोजचं लागतं आहे, 2 जोड कपडे, पॅन्ट, ब्रश, कोलगेट, दाढी शेविंग करायचं आणि खोबरेल तेल आणि थंडीसाठी जॉकेट आणि एक नुसतं जेवढं मीडियम राहतील, पातळ राहतील कपडे तेवढेच घेऊन या. म्हणजे जेवढं मावेल तेवढ्याच ह्याच्यात रोजच्या वापरण्यासाठी. बाकी जास्त वजन घेऊन येण्याची काहीच गरज नाही. ते नाहीतर तुम्हाला त्रास होईल यात्राला नेण्यासाठी, हाण्यासाठी, जाण्यासाठी. अमरनाथ यात्रा करण्यासाठी तुम्हाला
एक बूट जोड घेऊन या, चप्पल तेवढं बस, जास्त का नाही नको, आणि एक सॉक्स. अमरनाथला जाण्यासाठी तुम्हाला पुण्यावर जावं लागणार. पहिला स्टार्टिंगला कोणती पण ट्रेन पकडा तर पहिला पुणे गाठा, कारण तिथनं झेलम एक्सप्रेस तुम्हाला 5:20ला झेलम एक्सप्रेस मिळते जम्मूला. मग जम्मू तवीसनं तुम्ही डायरेक्ट तुम्ही भगवतीनगर यात्री निवास म्हणून आहे, अमरनाथ यात्रेसाठी ते कॅम्प आहे, तिथं तुम्ही जावं लागणार पहिला. आणि तिथे तुम्हाला परमिट आणि रजिस्ट्रेशन दोन्ही पण करून मिळेल आणि तुमचं मेडिकल पण होऊन जाईल. त्याच्यानं तुम्ही यात्रा सुरू करू शकता. आणि राहण्यासाठी डोरमेट्री आहे, AC हॉल आहे, सर्व काही सुविधा आहे. आणि तिथे भंडार आहेत 24 तास. आणि तुम्हाला जेवणाचं वाटत असेल, तुम्हाला येतले 2 दिवस तेवढे, तुम्हाला 2 ते 3 दिवस तेवढं जेवणाचं तुमचा स्वतःने खर्च करावा लागणार. बाकीचे दिवस तुम्हाला सगळे भंडारे राहणार, जेवण राहणार, प्रत्येक जागेची 56 भोग राहणार आहे तिथे. त्या 56 भोग तुम्ही जीवनामध्ये कधी पण खाल्ला नसेल. तिथे आईस्क्रीम राहणार, भजी राहणार, त्याच्यानंतर भात, डाळ, राईस, चपाती, खीर, दुधाची खीर, त्याच्यानंतर चहा, पाणी, बिस्किट, सकाट जेवढं काय असेल तुम्ही खाल्लं नाही तेवढं मिळणार. फळंसुद्धा मिळणार तिथे, आंबेसुद्धा मिळणार, सर्व काही मिळणार तिथे. तुम्ही खाण्याची जोपर्यंत तुम्ही यात्रा चालू करता आणि येईपर्यंत तुमच्या पोटाची काही त्रास नाही. तिथे राहण्याची तेवढं तुम्हाला टेंटचं 500 रुपये द्यावं लागणार 1-2 रात्रीसाठी. 12 वाजलेले आहेत. चला आता रूम खाली करायलो आहे, जायलो मी आता परत कटराच्या तिकडे. 12 वाजेपर्यंत टाईम होता, आता वाजलेत 11:36. बाय. केव्हा पण आला तर इथं या. आणि 2-3 आला तर तुम्हाला रूम स्वस्त होणार आहे. हे दादा आहे तिथं, त्यांच्याकडेच मी रूम बुक केलेलो 500 रुपयाला. आणि हॉटेलचं नाव आहे राधा गेस्ट हाऊस. राधा गेस्ट हाऊस. इथे थांबलेलो आणि बघू शकता एकदम क्लीन आहे. आणि आताच ओपनिंग झालेलं आहे. अभी ओपनिंग हुआ है, अभी नया 2 महीने पहले ओपनिंग हुआ है. देख सकते हो, बढ़िया है हॉटेल, सभी सुविधा आहे इधर. मित्रांनो, राधाकृष्ण हॉटेल मी आता खाली करून आलो. 12 वाजताचा टायमिंग होता आणि मी जायलो आहे कटराशी तिकडे RC 200. आणि मी थांबलेलो आहे राधाकृष्ण हॉटेलमध्ये. आणि ही टॅक्सी आहे का नाही, तुम्हाला जिथून येत आहे तिथून कॉन्टॅक्ट करताना ती टॅक्सी न्यायला पण येते आणि सोडायला पण येते. तुम्ही हॉटेल बुकिंग करताना तेव्हा तुम्ही एक कॉन्टॅक्ट करा, त्यांची गाडी तुम्हाला न्यायला बी येते आणि तुमचं टायमिंग झाला आणि 12चा तुमचा हॉटेलचा जाण्याचा तर सोडायला बी येते. ह्यांचीच गाडी जिथं पण आहे तिथं. आपलं लोकल फ्रूट आहे, कसं आहे खाऊन बघूया. हॉटेलमध्ये थांबलेलो होतो त्यानेच दिलेलं आहे, बघून खाऊन बघूया कसं गोड आहे काय कसं आहे. पहिल्यांदा बघायला हॉटेल मालक बी चांगला आहे. हे वा वैष्णवदेवी. हॉटेलमधले एका हॉटेल मॅनेजरनं मला एक फ्रूट दिलं आहे, कसं आहे बघूया खाऊन. जबरदस्त. पहिल्यांदा असला काय तर फ्रूट खायला असाल. आंबट गोड आहे. जरा छप्परचंदचं वाटायला आहे, खरं छप्परचंद नव्हे, एक लोकल फ्रूट आहे. रस गळाल्याचा ह्याच्यामध्ये आतमध्ये बी पण आहे. इथलं लोकल फ्रूट आहे ते. आता जाताना घेऊन जाऊया. भारी आहे. फ्रूट खाल्लं नाही ते आलू बुकारा म्हणून फ्रूट होतं, खरं 1 नंबर होतं, मस्त. या मित्रांनी दिले आहे. पत्रीन टॉप. तुम्हाला गाव कसं? पत्रीन टॉप म्हणून आहे तिथं. त्या गावामध्येच त्यांच्या घर की तुम्हाला घर की बाजू में ते बगीचा आहे. हां, मेरे घर में बगीचा आहे. हो, त्यांचे घर आहे का नाही, त्यांच्या एक बाग आहे, त्या बागेमध्ये ते फ्रूट लागतं. आणि एक फ्रूट गार्डन आहे त्यांचं, ॲपल गार्डन आहे, फ्रूट गार्डन आहे, मस्त. आणि याला तर या सगळे एकदम मन मिळावून लोक आहे तिथे, एकदम चांगली मस्त आहे, त्या लूटपट करत नाहीत. 1 नंबर है. लोग इधर का प्यार से बात करते हैं, अभी सभी सहायता करते हैं. उनका गाड़ी लेने को भी आता है और छोड़ने को भी आता है. होटल भी 1 नंबर है. 4 बेडरूम है, 3 बेडरूम है, डबल बेडरूम है, AC नॉन AC सभी है. देखो भैया ने बताया. भाई बोल रहे स्टेशन पे आ जाना. होटल है चिंतामणि बाल के नजदीक शालामार गार्डन के सामने. बढ़िया होटल है, पूरी फैसिलिटी, अटाई वॉशरूम गीजर वाईफाई से सुविधा, गाड़ी पिक एंड ड्रॉप सब उसी में इंक्लूड है. हाँ भाई बोल रहे हैं जब भी आओ ना. शालामार गार्डन है, पूरी बैठने के लिए इतनी अच्छी. ये गार्डन है. हाँ, पूरी गार्डन है, पार्क है, बैठने के लिए पूरा दिन बैठ सकता है. हाँ जी, पूरा झूले. हॉटेलवाला मला गाडीवरनं सोडून जायला आहे. आणि हे बघ गाडी. कराऊंगा क्योंकि अकेले हो ना. हाँ, ऐसे मैं जा रहा हूँ. ठीक है.
जम्मूमध्ये एवढी फॅसिलिटी आहे की तुम्हाला न्यायला बी गाडी येते आणि सोडायला बी गाडी येते. आता मला एकटाच असल्या कारणाने मला याने 2 व्हीलरवरनं सोडायला झाले स्टेशनकडे. बघा माता वैष्णवदेवीचं वरती त्रिकूट पर्वत आहे. माता जी ना माता जी मेरे को इधर तक छोड़ा है. जय माता दी. देखो आने का जाने का. नेक्स्ट आना. थँक्यू. जय माता दी. जय माता दी. आता मी आलो आहे श्री माता वैष्णोदेवी कटरा इथं रेल्वे स्टेशन आहे. हे बघा रेल्वे स्टेशन किती मोठं आहे आणि इथे आपला तिरंगा झेंडा शान से लहरा रहा है. देखो वंदे मातरम भारत माता की जय. बघा कटरामध्ये जय माता दी. जय माता दी. हे बघा कटरा रेल्वे स्टेशन. आतमध्ये कसं आहे रेल्वे स्टेशन ते दाखवतो तुम्हाला. आणि त्या मित्राने मला इथे येऊन सोडलेलं आहे. हॉटेल मालकाने सोडलं आहे मला. कटरा रेल्वे स्टेशनमध्ये आलाने खूप सिक्युरिटी आहे इथं. पण इथं बसायला केवढं मोठं स्टेशन आहे बघा कटराचं. आणि इकडून बॅग चेक होते. त्या कटरा रेल्वे स्टेशनमध्ये आलो आहे. इथं प्लॅटफॉर्म तिकीट काढालो आहे. प्लॅटफॉर्म तिकीट शिवाय इथं काय चालत नाही. का म्हणजे TT पकडलं तर ना उगं फाईन भरायचं नको. वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्टेशनवरून इथं प्लॅटफॉर्म तिकीट घेतलो आहे. संध्याकाळी इथनं 8 वाजता एक ट्रेन आहे. 8 वाजता जम्मू तवीला कटरावरून डायरेक्ट. रेल्वे स्टेशन केवढं मोठं आहे बघा. हे बघा रेल्वे स्टेशन कटराचं. तिथे दिसायला तिथे माता वैष्णोदेवी ढगायला बघा तिथे. ते बघा वैष्णोदेवी त्रिकूट पर्वत. आणि मी आलो एक कटरा रेल्वे स्टेशनवरती. रेल्वे स्टेशन इतकं मोठं आहे, भरपूर मोठं आहे आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे. मी आता कटरा रेल्वे स्टेशनवरती आणि एवढं बिंदास का फिरावलं म्हणजे मी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन आलेलो आहे आणि मी बसीन जाणार आहे जम्मूला. पण रेल्वे स्टेशन कसं आहे ते बघायला मी इकडे आलेलो आहे. रेल्वे स्टेशन खूपच मोठं आणि स्वच्छ आहे आणि माता वैष्णोदेवी बघ तिथे डोंगर आहे आणि हे बघा सगळे पर्वत आहेत डोंगर. तुम्ही माता वैष्णोदेवीचं दर्शन करण्यासाठी कुठल्या पण राज्यातून आला असाल तर स्टेशनपासून उजव्या साईडला आला तर इकडं रिक्षा स्टँड आहे आणि त्या साईडेस टॅक्सी स्टँड आहे तुम्हाला वैष्णोदेवी जाण्यासाठी. रेल्वे स्टेशनपासून इकडं आलाने उजव्या साईडला इथे टॅक्सी स्टँड आहे आणि रिक्षा स्टँड आहे आणि इथंच तुम्हाला यात्री पंजीकरण कार्ड मिळेल. इथून तुम्ही पंजीकरण कार्ड घेऊन तुम्ही वैष्णोदेवीचे दर्शन करू शकताय. मी रेल्वे स्टेशनपासून जवळच आलो एका हॉटेलमध्ये. पंडित श्रीधन वैष्णवधाम म्हणून इथे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये मी एक पेप्सी घेतलेला आहे. पेप्सी 30 रुपयाला आहे फक्त. खूप दिवस झाले मी आल्यापासून पेप्सी पिलो नाही म्हणून थोडं पेप्सी पिऊन घेऊया. कटरामध्ये आला तर इथं खाण्यापिण्याची काहीच कमी नाही. प्रत्येक जागी इथे खाण्यापिण्याला एकदम शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं. इथे इडली डोसा त्याच्यानं चाऊमिन मोमोज भात डाळ लस्सी मध्ये एवढं जेवण स्वस्त मिळतं तुम्हाला. 99 रुपयांमध्ये 4 भाकऱ्या त्याच्यानंतर भात आणि एवढं सगळं हे पदार्थ मिळतात तुम्हाला. इथं गरम गरम ताजं बनवून देतात त्याने. 4 भाकऱ्या पण मिळतात इथं. इकडं मी आमच्या गावाकडे चालल्यासारखं वाटतं. इथं जे पण खाणं आहे ते आमच्या साऊथ साईडचं आहे जेवण. बघा एवढी भाजी आहे डाळ आहे आणि हे 1 2 3 4 भाकऱ्या आहेत आणि एवढं सगळं मिळतं आहे 99 रुपयाला. जेवण साऊथ इंडियनच आहे आमच्याकडचं. चांगला आहे मस्त. तरी मग टोमॅटो मिळतं आणि मिरची प्रत्येक जागेत मिळते तुम्हाला. मिरची आणि प्रत्येक जागेत मिळते कुठल्या खाण्याच्या याच्यामध्ये.
8 बजे। फुलावरचं लोणचं बघितलंय? हे फुलावरचं लोणचं आहे, पहिल्यांदा बघा तो इथं दिसायला भाजी नाही आहे, फुलावर आहे. हे लोणचं आहे यांच्याकडचं, आंबट आहे लोणचं. हॉटेल आहे बस, साऊथ इंडियन फास्ट फूड आणि जेवण पण मिळतं आहे मस्तपैकी 99ला. ये देखो यहाँ फोटो मिळत आहे, सामान भी. हे आणि वरती आहे माता वैष्णोदेवी. मगाशी गेलो होतो ते रेल्वे स्टेशनला, आणि बशीमधनं गेला तर तुम्हाला 100 रुपये मिळते फक्त. 100 रुपयाला तुम्हाला जम्मूला सोडते. बशीमधून मी कटराहून जम्मू तवीला रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. पाठीमागे थांबले त्याच बशीमधून आलेलो आहे मी. बस होती AC बसला फक्त 100 रुपये घेतले इकडं जम्मूला यायला कटरावरून. आणि आता आलो मी जम्मू तवी रेल्वे स्टेशनवरती. आणि आता आलो जम्मू तवी रेल्वे स्टेशनकडे डायरेक्ट गावाला जाण्यासाठी. 11:30ची ट्रेन आहे, तो पण तिथंच राहतोय स्टेशनवरती. 11:30 वाजता आपली ट्रेन आहे पुण्याला जाण्यासाठी. बघा वंदे भारत जम्मू तवीला आले. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आली आहे ती. आणि आता बेळगावला 6:30 वाजेपर्यंत येऊन पोचणार आहे. माता वैष्णोदेवीचा आशीर्वाद आहे म्हणून सुखरूप माझी यात्रा झाली. आणि जिथून मी सुरुवात केलो होतो तिथं आलो आहे बेळगावमध्ये. आणि इकडे हलका हलका पाऊस चालू झाला आहे. आता आलो आहे याच हर महादेव यात्रा खूप चांगली झालेली आहे. आणि मी आता माता वैष्णोदेवी आणि अमरनाथचं दर्शन घेऊन आलेलो आहे. बघा मी येऊन पोचलेलो आहे, सुखरूप येऊन पोचलेलो आहे बेळगावला.